वाह, किती सुंदर स्मारक आहे. हो ना यार. मला सतत नेहमी एकच प्रश्न पडतो की इजिप्तमधील पिरॅमिड असो किती मोठमोठी खडकाळ स्मारके, हजारो वर्षापूर्वी त्या काळात त्या लोकांनी ती स्मारके कशी निर्माण केलेली असावी. कारण आजची टेक्नॉलॉजी त्या काळात नव्हतीच ना. तुमचं काय मत आहे? जसा तुला प्रश्न पडतो तसा जगात अनेकांना पडत असेल आणि प्रत्येक जण आपापली मते मांडतात. कोणी म्हणतात परग्रहावरून आलेली विकसित एलियन त्यांनी हजारो वर्षापूर्वी संकल्पना निर्माण केली असावी, तर कुणी म्हणतात आपल्या पूर्वजांनी निर्माण केली असावी. त्याची एक काल्पनिक कथा आहे. हाय, मी सँडी, मी एक आर्किटेक्ट आहे. हाय. हाय, मी अक्षय. हाय, मी भाग्यश्री, मी एक रायटर आहे. त्याबद्दल ना एक जुनी काल्पनिक कथा आहे. ओ अच्छा, मी एक कथा शोधत होती माझ्या उपन्यासासाठी. तुमच्यामुळे कदाचित माझा शोध पूर्ण होईल. किसान, ए किसान, किसान कुठे लपलायस रे? अरे भीमदादा किसन आहे का? हो आहे ना. किसान, हा दादा, बोल ना, काय म्हणतो? अरे तुला माहित आहे काय, शेजारच्या गावामध्ये 2 जण दगावली आणि त्यांना आपल्याच जागेवर आणत आहे. हो का? चल ना मग. चला 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 चला. ए पांड्या, इकडे रे. हा मालक. जा आणि त्या भोईगटाला बोलाव ना. सांगशील मालकाने बोलावले म्हणून. हो हो. हा मालक, बोलून आणलं मी त्याला. काबे भोईगटे नाही माजला काबे, आता येऊन राहिला. मासोळे पकडले गेलो होतो मालक. बरं बरं. मी असं ऐकलं की नागराज महाराजाचं महल तो एका रात्रीत बांधलं. हो हो, मी आता असं ऐकलं की तुझ्यात हत्तीची ताकद आली म्हणले का? असं लोक म्हणतात मालक. आपल्या शेतामध्ये एक राजवाडा बांधायचा आहे, काम होऊन जाईल ना? हो मालक, काही पाहिल्या तांदूळ लागेल मला मालक. ए भांड्या, जे लागते ते देऊन देशील त्याला. हा मालक. झालं, चल निघ. बराच वेळ झाला, पोटात कावरे ओढायला लागलीत. तुला मटके सांगितले होते आणायला. आहे ना तिकडे. अरे भीम, काय करायचंय?
अरे आपल्याला एक मालकाला एक राजवाडा बांधून द्यायचा आहे. ते ठीक आहे, पण आमचं जेवण कुठं आहे? हे तिथे. चाल मी भीमला भिवून देतो. अबे तो रोज आपल्यासोबत काम करतो, आपल्याला बोलावतो, आपल्याकडून काम करून घेतो, तो काय भेट? पण मी भिवून देतो. नाही, मी थोडा डचकलो, तो अचानक आला म्हणून. जो भिला तो संपलाच पाहिजे. भीम तुला आमच्यासोबत यावंच लागेल. चला सकाळ होत आहे. भीम मला सोड. भीम सकाळ होत आहे. भीम सोड मला. मी मरून जाईल. सोड. भीमदा काय झालं? काय झालं? ए उठ उठ. ए भीमदा काय झालं? काय झालं भीमदा? भीमदा भीमदा सांगतो आपले आजोबाचे आजोबा. अरे वा, या मासऱ्यांना पाहून मला पण भूक लागली. मला खायला मिळाले असतं किती बरं झालं असतं. अरे घे ना, खा ना. तुला मी दिसत आहे? हो. माझा परशु होत आहे? हो, त्यात का नवीन. तुझं नाव काय आहे? माझं नाव झांगोजी. अच्छा अच्छा, माझं नाव राम्या आहे. तू एक चांगला व्यक्ती दिसतो म्हणून तुला सांगतो की मी जिवंत व्यक्ती नाही, एक आत्मा आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मी असाच भटकत आहे, पण आता मला मुक्ती मिळणार आहे. माझी आखरी इच्छा होती मासऱ्या खायची, ती पूर्ण न होताच मेलो आणि माझी इच्छा तशीच राहून गेली. आता माझी आत्मा मुक्त होईल. मला तुझ्यामुळे मुक्ती मिळाली. तुझ्यासाठी काहीतरी करून जाईल. तू काय काम करतो? मी राजा महाराजांच्या महलांना कोरीव काम करून त्यांची घरे बांधत असतो. मी तुला एक मंत्र कानास सांगतो, त्याला कान मंत्र म्हणतात. त्याला नीट ऐक, नेहमी करता आठवण ठेव. मी काय सांगतो ते या मंत्राचा उपयोग कसा करायचा सर्व लक्षात ठेवशील. कान जवळ घे. त्या आत्म्याने माझ्या कानात एक मंत्र सांगितलं. त्याच्या साह्याने अनेक भटकणाऱ्या आत्मा आत्म्याचे मुख्य जीवन दही भात आणि जिवंत प्राणी हे त्यांना देण्यास सांगितले व ते हवं तितकं स्मारक एका रात्री निर्माण करून देत असत. सूर्याच्या पहिल्या किरणानंतर त्याचे अस्तित्व निर्माण होते. मी त्या आत्मांना प्रथमच पाहिले. त्या आत्मा विचित्र होत्या. त्यांना पाहून माझी फाटून हातात येत होती. पण त्या आत्म्याने मला आधीच सांगितलं, आत्मा आपल्याला घाबरण्याचा प्रयत्न करेल. जर आपण त्यांना नाही घाबरलं तर ते काहीच नाही करत, आणि जर घाबरलो तर मात्र खेळ समाप्त. आत्म्याने ही मला एक मोठी संधी दिली. त्यामुळे माझं काम आणि नाव दोन्ही वाढणार.
भाकरीसाठी मला याचा स्वीकार करावा. त्यांनी मला एक अभिमंत्रित करून खडक दिला. मंत्र आणि खडक मी माझ्या समोरच्या पिढीला दिला आणि त्यांना सांगितले की तू समोरच्या मी तुला जो मंत्र सांगितलेला आहे तो आपल्याला एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला मिळत आहे. हा मंत्र मी तुला दिला तो आता तुला समोरच्या पिढीला द्यायचा की नाही ती तू ठरव. कारण हा मंत्र वरदान नसून आपल्या पिढीला मिळालेला श्राप आहे जो आपल्याला पिढी मिळत आहे. हा अभिमंत्रित केलेला खडक नदीच्या पाण्यात उभं राहून सूर्याकडे पाठ फिरून हा खडक फेकायचा आहे. ज्याने आपल्या पिढीला मिळालेला श्राप वरदान नष्ट होऊन जाईल. कारण काही रहस्यांना रहस्यस्राव दिले पाहिजे. वा, छान कथा होती. आणि म्हणतात की हेच ते भीमने मालकासाठी बनवलेले अपूर्ण स्मारक. तुम्ही कसला विचार करताय? जर भीम आजच्या युगात असता तर त्यांनी काय काय निर्माण नसते केले. मीच आहे तो मीच आहे मीच आहे मीच आहे तो भीम. मीच आहे तो या काळाचा सँडी. मी सँडी मी एक हाय. माझ्या प्रत्येक जन्मात तेच कामाची पद्धतीने सुरू बदलले.